नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर MSRTC स्मार्ट कार्ड अपडेट 1 सप्टेंबरपासून ST प्रवाशांसाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य, पात्र लाभार्थ्यांना नोंदणीचे आवाहन। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी येते 1 सप्टेंबरपासून ST प्रवाशांसाठी हा NCMC कार्ड कशा पद्धतीने स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, MSRTC स्मार्ट कार्ड अपडेट 1 सप्टेंबरपासून ST प्रवाशांसाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य, पात्र लाभार्थ्यांना नोंदणीचे आवाहन। बघा, MSRTC स्मार्ट कार्ड न्यूज अपडेट काय सांगतोय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ST प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि डिजिटल प्रवासांचा अनुभव देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या NCMC स्मार्ट कार्डला राज्यभरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। दिनांक 12 ऑगस्टपर्यंत राज्यात तब्बल 1,73,838 प्रवाशांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी 64,91,065 कार्डे सक्रिय झाली आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेला आहे। NCMC स्मार्ट कार्डच्या माध्यमातून ST प्रवासातील तिकीट व्यवहार अधिक सुलभ आणि कॅशलेस करण्याच्या दिशेने महामंडळाने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे। पहिल्या टप्प्यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना NCMC स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात येत आहे। येत्या 1 सप्टेंबर 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे। त्यामुळे अद्याप नोंदणी न केलेल्या पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करावी, असे देखील आवाहन ST महामंडळाने केले आहे। यावेळी परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले की ST ही केवळ प्रवाशांची सेवा नसून महाराष्ट्राच्या जनजीवनाशी जोडलेली लोकवाहिनी आहे। या लालपरीचा प्रवास काळानुरूप अधिक आणि आधुनिक, डिजिटल आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याचा आमचा प्रयत्न आहे। बघा, NCMC स्मार्ट कार्डला मिळणारा प्रतिसाद हा प्रवाशांचा या डिजिटल परिवर्तनांवरील विश्वास दर्शवतो। भविष्यात STच्या सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून प्रवाशांचा वेळ वाचवणे आणि त्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर करणे हे आमचे या ठिकाणी उद्दिष्ट आहे। बघा, दिनांक 15 ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना NCMC कार्डचे वाटप। येत्या 15 ऑगस्टपासून राज्यभरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी NCMC स्मार्ट कार्डच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। प्रत्येक शाळेत जाऊन STचे अधिकृत परवानाधारक प्रतिनिधी ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणार आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांनी NCMC कार्डसाठी इतर कोणत्याही ठिकाणी नोंदणी करू नये, असे देखील आवाहन ST महामंडळाने केले आहे। प्रवाशांना NCMC स्मार्ट कार्ड अधिकृत ST आगार, बस स्थानक तसेच अधिकृत एजंट नेटवर्कच्या माध्यमातून या ठिकाणी मिळवता येणार असून त्याच माध्यमातून कार्ड रिचार्जची सुविधाही उपलब्ध आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी MSRTC स्मार्ट कार्ड न्यूज अपडेट आहे, म्हणजे दिनांक 1 सप्टेंबरपासून ST प्रवाशांसाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आलेला आहे। पात्र लाभार्थ्यांना नोंदणीचे आवाहन करण्यात आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण, महत्त्वपूर्ण, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।